8 जुलै रोजी वडस धरणातून पाणी सोडल्यामुळे मीना नदीला महापूर आला होता। गेल्या कित्येक वर्षात असं पाणी नदीला पाहिलं नसल्याचं अनेक जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं। या पुरामुळे नारायणगाव व वारुवाडीला जोडणारे मेहेर व नेवकर अशा दोन्ही पुलांचं मोठं नुकसान झालं होतं। विशेषतः नेवकर पुलावरून होणारी दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती। याचा सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत होता। हे पाहता या पुलाच्या तात्काळ दुरुस्तीचे काम नारायणगाव ग्रामपंचायतीने हाती घेतले असून या पुलावरून वाहून गेलेले सिमेंट काँक्रीट पुन्हा नव्याने टाकले जात आहे। या कामाचा भूमिपूजन समारंभ आज सरपंच डॉक्टर शुभदा वाव्हळ, उपसरपंच बाबू पाटे, सदस्य संतोष दांगट यांच्या हस्ते करण्यात आला। पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून दोन्ही गावच्या नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन सरपंच डॉक्टर वाव्हळ यांनी केले आहे। खरं तर नारायणगाव आणि वारुवाडीला जोडणारा जो महत्वाचा रस्ता आहे किंवा पूल आहे तो म्हणजे नेवकर पूल, मेळ पूल आहेच आहे, परंतु हा जो सगळ्या ज्या शाळा असतील त्या आपल्या सगळ्या शाळा ह्याच बाजूला आहे, म्हणजे वारुवाडीलाच आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होत असल्या कारणाने आपण हा रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करत आहोत। किती दिवसात साधारण काम पूर्ण होईल? आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल आणि कदाचित उद्या आणि परवा रस्ता बंद असतो। 2 दिवसामध्ये जसं भाऊ म्हटले होते की 1-2 तर या रस्त्याला निधी कुठून पडलेला आहे? आता निधी तसा आलेला नाहीये, पण ग्रामपंचायत मार्फतच आपण हा रस्ता करत आहोत। भाऊ साधारण आता जे कॉन्क्रिटीकरण आहे याची उंची किती राहणार आहे? जाडी 6 इंचाची उंची आपण धरली आहे। खाली त्याला स्टील बांधून आपण ते काम करतो। तर आपण त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्या माध्यमातून सांगितलं होतं की कोणत्या कारण जसं सरपंचांनी सांगितलं की गरजेचा रस्ता अत्यंत, आणि त्या माध्यमातून जेवढ्या लवकर खुला होईल तेवढ्या लवकर आपण करायचा प्रयत्न करतोय। त्या माध्यमातून आज ते काम चालू आहे। नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की 2 दिवस आपण पूर्णपणे सहकार्य करा। कोणी 2 व्हीलर सुद्धा याच्यावरून घालू नका की जेणेकरून रस्ता टिकला पाहिजे। 2 दिवसानंतर आपण 2 व्हीलर चालू करू, 4 व्हीलरला मात्र 15 दिवसाचा वेळ आपल्याला द्यावा लागेल। तर त्या माध्यमातून जितके दिवस आपण क्युरिंग साठी घेऊ तेवढं चांगलं काम आपल्याला भविष्यामध्ये ते टिकणार आहे। म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की 2 दिवस मात्र 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कुणीच त्याच्यावर घालू नका ही विनंती करतो। सरपंच असतील किंवा सगळ्यांच्याच माध्यमातून, भाऊसाहेब असतील, आपले वारुवाडीचे भाऊसाहेब असतील, यांच्या माध्यमातून देखील हा रस्त्याचं काम आपलं होत आहे। त्या माध्यमातून खरं तर आज आपल्या लोकांपुढे जी समस्या आहे ती सातत्याने लवकरात लवकर कशी सोडवणे यासाठीचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतो। तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हटले होते की याचं रुंदीकरण आणि उंची या संदर्भामध्ये तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये प्रयत्न करणार आहात, तर त्या संदर्भात काय झाले? आता डीपीटीसीला आपण पत्र दिलेलं आहे की याचं रुंदीकरण आपल्याला जास्तीत जास्त लवकर जेवढं होईल शक्य आहे, कारण दोन्ही बाजूनी जर 1-1 मीटरचा रुंदीकरण झालं तर मुलांना चालायला आपल्याला सोपं होईल। म्हणजे रस्ता 2 व्हीलर 4 व्हीलर साठी वेगळा होऊ शकतो आणि रुंदीकरण झालं तर मुलांना पादचारी पूल म्हणून आपल्याला तो वापर करता येईल। त्या माध्यमातून डीपीटीसीच्या मिटिंगला आपण तो प्रस्ताव दिलेला आहे। लवकरच मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मात्र या पुलाला आपल्याला निधी उपलब्ध होईल। उंची जर वाढवली तर दरवर्षी उंची वाढवली तर मला वाटतं पूलच आपल्याला नवीन करावं लागेल। नवीन पुलासाठी काय प्रस्ताव आहे का? बरोबर ना, त्या माध्यमातून देखील आपण पुढे तो प्रस्ताव देऊया। पण सध्या आपण काहींनी काय केलंय, या दोन्ही बाजूने आपल्याला पादचारी पुलाला माहिती किती आपल्याला फंड होतं त्या हिशोबाने आपण ते जर समजा नवीन साठी जरी फंड मंजूर झाला तरी तो आपल्याला नवीन करता येईल। पण जे पैसे उपलब्ध होतील त्या माध्यमातून आपण काम करायचा प्रयत्न